कोल्हापुरात पावसानं जोर धरला आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। जिल्ह्यातले ओढे नाले भरून वाहत आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 42 फुटांवर पोहोचलेली आहे। त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा धोका शहरात निर्माण झाला आहे। शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी भागात पावसाचं धुमशान सुरू आहे। सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे। कोल्हापूरप्रमाणेच इचलकरंजी, शिरोळ, कागल, आजरा, चंदगड येथे देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। वाहतुकीवर सर्वात मोठा परिणाम झाला आहे। जिल्ह्यातले 30हून अधिक मार्ग बंद झालेले आहेत। केरली नजीक रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी हा मार्ग देखील बंद झाला आहे। वाढता पाऊस आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे। जवळपास 15 गावांचा संपर्क तुटला आहे। पुढचे 2 दिवस जर पाऊस असाच सुरू राहिला तर कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर होऊ शकते। राधानगरी धरण सध्या 90% भरलेलं आहे। आज पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर स्वयंचलित दरवाजे उघडले जातील। यानंतर नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊ शकते। त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। शिवाय नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। शिवाय कोल्हापूरकरांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे। कोल्हापूरवर पुराचा धोका कायम आहे। नदीकाठी असणाऱ्या रहिवाशांनाही सूचना देण्यात आल्या आहेत। पाऊस असाच राहिल्यास या लोकांचं तातडीने स्थलांतर केलं जाणार आहे। त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात करण्यात आली आहे। प्रशासन प्रत्येक गोष्टीसाठी सध्या सज्ज आहे। स्थलांतर केलं जाणार आहे तशी सूचना देण्यात आली आहे। दरम्यान हवामान खात्याने पावसाची शक्यताही वर्तवली आहे।